या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। ठाकरे बंधूंचं टार्गेट मुंबई महापालिका मुंबई गुजरातांच्या हातात सोपवायची नाही हे ठाकरे बंधूंचं टार्गेट। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या नादी लागू नये, महाजनांची मस्ती लुटलेल्या पैशांची, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, संजय राऊतांचा महाजनांवर हल्लाबोल। मुंबईच्या समृद्धीने कधी कलानगरचा उंबरठा ओलांडलाच नाही, फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया, गोपाळकालाच्या शुभेच्छा देताना भाजपच्या केशव उपाध्यांचा ठाकरेंवर निशाणा। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, मंत्री गणेश नाईकांचा टोला। शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा मटका लागला असं गणेश नाईकांना म्हणायचं असेल, मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत, सध्या शिंदेंचा आकडा लागत नाही, मटक्याचे आकडे चंचल असतात, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, स्वतःच्या पक्षाचं बघावं, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। सुनील तटकरेंनी दादांचा पक्ष हायजॅक केल्याची टीका रोहित पवारांनी केली होती। रोहित पवार हा उगवता तारा, अजित पवारांसमोरच सरोज पाटील यांच्याकडून रोहित पवारांचं कौतुक, सरोज पाटील या अजित पवारांच्या आत्या। अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरले, अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य। राज्यभरात गोपाळकालाचा उत्साह, मुंबई ठाण्यातही आणि पावसाची हजेरी, गोविंदांचा उत्साह शिगेला, मुंबई ठाण्यातील महत्त्वाच्या दहीहंडी पहा TV9 मराठीवर। मुंबईसह उपनगरात दहीहंडीची धूम, ठाण्यात संस्कृती दहीहंडी उत्सवात 2 गोविंदा पथकांनी 9 थर लावले। मथुरा वृंदावनसह देशभरात कृष्ण जन्माचा उत्साह, देशभरातील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस, 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद, दादर किंग सर्कल सायन परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट, आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। वसई विरार परिसरात जोरदार पावसाची हजेरी, विरार पश्चिम बस स्थानक परिसर पाण्याखाली, सकाळच्या वेळेत बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व नद्या सध्या इशारा पातळी खाली, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर, माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, उभी पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सततच्या पावसामुळे हिंगोलीत कयाधू नदीला पूर, नदी दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।